कपडे धुवून पाठवले हो आजीबाई. कपडे उत्पत्तीचे हमारी तू हे काय करू होतं मला सांग. तू कपडे धुवून गेलं बा आणि वळणी कसली घालता काय करायचं इकडे आले हा आणि वाटेत एक भयानक दानव घेतला. तुका मग तुकाच भेटलो मला घेतला. अरे माझ्या बाप्पा काय केलं माझ्या पल्ल्याला हात घातला आणि मग काय केलं यांनी लक्ष दिलं. पदरात हात घातल्याने ओढून घेऊन जाय होतो इतक्यात हो धावलो यांनी लक्ष दिलं. आणि म्हणा तुम्ही मळली घरी म्हणता त्यांच्या डोळ्यात काहीतरी गेलेलं. हा तुकाच दिसला बाकी मला तुला नाही दिसलं. बघते त्याच्या डोळ्यात काय गेलं अरे बाबा पुढे ये ऐका मोकळा कर अडचण नको समाचार घेऊन पुरा कारण हा योगायोग आलेला आहे. मला नाही आधी ह्याचा पुरा जायचा दशावताराच्या रंगमंचावर ज्यांनी आपल्या जीवनात वेगवेगळ्या भूमिका केल्या आणि ज्यांचा कृष्ण बघून दशावताराच्या रंगभूमीवर आम्हाला उतरावं असं वाटलं. असेच ज्येष्ठ कलावंत आमचे गुरुवर्य सन्माननीय डी सावंत यांकडून माझ्याकडे गौरवण्यासाठी हे बहुमूल्य पारितोषिक आहे. डी सावंत यांचे आभार मानून परमेश्वर त्यांना उदंड आयुष्य देव ही विशिष्टांनी प्रार्थना करून बाळासाहेब दशावतार नाट्यमंडळ वतीने पारितोषिकाचा स्वीकार. या बघा कैलासवासी बैराम सावंत यांच्या स्मरणार्थ ऐकलात संजय बैराम सावंत यांनी हे दिलेले कैलासवासी बैराम सावंत यांच्या आत्म्याची शांती लाभाते संजय सावंत यांचे आभार मानतोय याचा स्वीकार करतोय. नाट्यरसिक अक्षय सावंत यांनी माझ्या गौरवासाठी एक पारितोषिक दिले. तुम्हा सर्वांचे आभार मानून आमच्या गणपतीला वंदन करणे अवसराचा आनंद. विराज सावंत ऐकलात विराज सावंत यांनी हे 50 रुपये दिलेले. विराज सावंत एका भरपूर आयुष्य देतो काय काम करता त्याचं त्याला भरपूर दिले आणि एका हाती विराज सावंत यांच्याकडून आमचे उत्कृष्ट तालरक्षक यांनी ते लंगर गीत म्हटलं काळ झेपावला या लंगर गीतासाठी हे बहुमूल्य 100 रुपये पारितोषिक आले. विराज सावंत यांचे आभार मानून श्रेयस खोत यांच्यासाठी आलेलं पारितोषिक याचा स्वीकार करून बाळासाहेब दशावतार नाट्यमंडळाच्या वतीने याचा स्वीकार. आता तू मला सांग माझा चेडू म्हणता माझ्यावर संकटीला तेव्हा देवा सारखो ती एक धावलं होय तो होय मा देवा सारखो ती एक आम्ही देव नाही ना देव नसलं माणूस जरी असलं तर याला धावलो तो देव पण तुमका देवाक एक माझा प्रश्न तुझे आता पाय बघते पुढे करतो देव म्हटल्यानंतर आधी पहिलं नमस्कार करू देवाक एक बारीकचा प्रश्न माझा देवा तुमचा तुम्ही देव बरोबर ही तरणी पोरा आराळली काय टापकतात कशी म्हातारा सीतारा अरे मग बरोबर ही कवळी पोरा आराळली का बरोबर तुम्ही सांगत तुमच्यावर फक्त संकट एवढ्या हात द्या होय तू धावा निघ अरे माका सांग तू ह्याच्या वासालाच होतस काय झालं माहितीये या रत्नाच्या शोधात आणि म्हणून तू धावलो आता माझा चेडू माका गावला तू बाहेर गेलो का आता चेडू मला गावला तू आता जा तुझे उपकार असत भरपूर ऐकलं जाऊन दे का कसं काय डोकं तुझं काय बरं नाही का रक्षण केल्या म्हणजे का देवचा तो दांडो गेले बाबा ते लोक काय करू काय काय तू काय देऊ मला माका चावतं तिने काय केलं माहितीये आपलं जीवनरूपी पुष्प या चरणावर वाहून टाकलं बघलंय मी तुम्ही एका मागाच्या बाहेर काय करी होता तुम्ही केव्हा आला अरे जरा थांब की तू जरा आधी माझ्या चेडूच आहे काय आवडले काय विचारत तुझ्या बरोबर तुझ्याची हे बाबा रे चेडू माझा म्हणता काय म्हणते का म्हणता काय तू आवडलं त्याचा आवडलो आणि मनात माका विचारून सांग तू माझ्यावर लगीन कर तुझ्या अरे माझ्या बरोबर काय सांगते तू मला धंदा नाही बाबा अरे ह्या कोणाला सांगताना असं सांगता माझ्यावर लगीन करशी विचार मला
माझ्या मला लगीन करून आता काय नाही रे म्हणे. पण तुम्ही घाबरू नका. आता लगीन करून माझी लाकडा पुढे गेली आता म्हणे तुम्ही घाबरू नका. मी असताना तुम्हाला घाबरण्याची आवश्यकता नाही. तर मी काय म्हणतोय तुला तू ह्याच्या बरोबर लगीन करशील काय हो मला मान्य आहे. पण अजून तुझा पटल्याचा केला नाही तुम्हाला त्याच्या प्रेमात काही पडाल नाही बा. आता पडलेलं दिसता आमचे परमप्रिय मित्र राकेश सावंत यांनी आम्हा तिघांच्या कलेचा गौरवण्यासाठी हे बोमलला 300 रुपयाचं पारितोषिक दिले. म्हातारीची भूमिका करणारे बाळ कलिंगड तसेच मुलीची भूमिका करणारे शाहिद तहसीलदार आणि माझ्याकडे त्या गौरवासाठी बोमलला 300 रुपयाचं पारितोषिक आले. गणरायातून एकत्र राहत आहे परमेश्वर त्यांना उदंड आयुष्य देव आणि बाळासाहेब दशाब्दात नाट्य मिळत होते. मी काय म्हणतो ह्या पोराबरोबर तू लगीन करतेलच काय मग तू काय विचारलं तुला काही खरा सांगायचं तुम्ही म्हणता तसं काही नाही माझं. नाही तर आता सगळ्यांका सवय पडली आहे. माझ्याजवळ पाहिल्यानंतर तुम्हाला वाटतं का? तू लग्नात दिसलं काय एकदम कवळं दिसलं. पण ते काय म्हणतो माझ्या परत त्याच्याकडे काय बघलं का काय याच्याकडे अरे माझ्या बाबा पराक्रम बघून खुश झालं. तुमका पोरांका आता काय नको फक्त बाहेर दिसलो काय मागून धावला आहे बाबा तो विचार नाही मग आहे बाबा खाद्य पण वाटायला लागला लगीन झाला का मग नंतर आहे मी गेलोय गे पण हे काय करतात माहिती आहे सफेद कपडे घालतात तुका बाहेरून बोके कसे दिसतले पण सफेद कपडे घालून लग्नाच्या दुसऱ्या दिवशी होडी असते आणि मग आयुषी बापाशीच्या नावानं बोल मारता आहे माका गावडीची होडी गावली पण मी पहिल्यापासून निर्व्यसनीच आहे. तू निर्यासनी राजा घेऊची सवय असता माका माहिती हो. चार चौकात ना माझं चौकुडूप कमी येऊ सवयच नाही. आणि हे तुमच्या घरातली कामासाठी काय धाड घालता तेव्हा विचारता आहे ह्या काय करू ह्या कसा काम करू प्रेमा कशी आहे बाबा प्रेमा कशी शिकवची लागणार निसर्गात जेवढा तुम्ही मोकळ्यात मोकळी झाला आता तुका हो आवडलं तो धोयो पुढे तो धोयो बाबा तुम्ही काय आमच्या गाठी आमचं बाबूराव तुम्ही गाठी माझा विचार हो बरोबर तुम्ही आता माझ्या समवेत चला. नाही रे माझ्या बाबूरावची गजा तुला माहिती आमच्या दोघांचं इतक्या प्रेम होता समीकरण होतं खूप प्रेम आमच्या दोघांचं बऱ्याच वर्षापूर्वी बिचाऱ्याने पैसून हात मारल्यांना कोणी हात मारले माझा भाऊ इतकं होतो रे बाबूरा रे बाबा पण तरी पण मी म्हणते तुमचा लगीनाचा काय बोलण्याचं लग्न आशिष सावंत यांनी माझ्या गौरवासाठी एक पारितोषिक दिले. तुम्हा सर्वांचे आभार. आमच्या गणपतीच्या मंदिराकडे वसुला आता कोणत्याकडला घ्यायचं ना लगीन करतोय भावात सौख्य येतो तेव्हा आता तुला सांगते तुझा हात पुढे कर मेला फक्त लग्न आकडात मेला लगीन करताना मला वाटतं लगीन व्हाया लगीन करणाऱ्यामध्ये खा वड्या बापू आता काय माहितीये तुम्ही सासूबाई आहात म्हणून तांदळासारखं हो बावलो दूध दिल्या तांदळासारखं आता तुका संसार आईच्या आठवण गाडी लावा नको बरं तेव्हा तुम्हाला आठवणी तुम्ही माझ्या जवळ या. पाहुणे नको पाहुण्यांचे लग्न नको फक्त हा पाहुण्यांवर विश्वास पाहुण्यांचे गजारी नको मी सांगतो तुम्हाला मी सुखात ठेवी. सगळे मोहित्याचा भोट बदला तर तुम्ही स्वतः काय करता त्यामुळे हे जागे देऊन काय करा नाही तर नुसतं पाहुणे पाहुणे बदला तुम्ही
पोर माझी स्वतःची नव्हतं तर आपली ती दुसऱ्याची पोरं काय होतं आता कुठली बघत नाही आता या मार्गाने आपण जातो आहोत. पण ही समोर एक झोपडी दिसते. वाटी लोक या झोपडीत कोण आहे का आपण पाहूया. हो. रसिक प्रेक्षक हो. सुशांत सावंत, चिरायू सावंत आणि मिहीर राणे या तिघांनी माझ्याकरिता गौरवदर्शनी बहुमत पाठवले आहे. सुशांत सावंत, चिरायू सावंत आणि मिहीर राणे यांच्या आभाराने या पारितोषिकाचे आपण या झोपडीत प्रवेश करूया. हात देण्याचं कर्तव्य करतो. हात देण्यापेक्षा झोपडीतच प्रवेश करूया. अरे बाबा रे देवा अरे 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 माझ्या बाबा अशी अमरेश पहा या वृत्त स्त्रीजवळ अशी वेळ कुणाच्या जीवनात येऊ नये. अरे थोडी अमरेश तू कोणी आहे का माझ्या बाबा मला काही देणार ना आता कोणी लोक कोणी आहे का माझ्या बाबा काय नाही हात कसे भेटतात तू रवायला खडे मला ओळखलं नाही मी मला तुला विचारतो तू रवायला खडे 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 देवतांचा अधिपती देवेंद्र रावा खोय बोलते माझ्या दुर्गामध्ये माझा वस्ती हो माका म्हणत नाही माई हो तुम्ही काळजी नाही भीती नाही तर त्या बाबा या तो देवेंद्र ना तो इंद्र का देवेंद्र तो मग तू तुला काय आता म्हणतो सुद्धा तो जर त्या सुद्धा या माकाच मिळत मी तो जर मनात येतो तो सुद्धा येऊन घेऊन जातो माका तुझ्याकडे एक वर्ष जातात मी माका मग देवेंद्राकडे जाते मी काही काळजी करू तुझ्याकडे येऊन तयार आहे एक वर्ष या चढवता लगीन केले जगाचा कुठल्या वर्षात होते तुझा आणि मला काय बाबा हो तुझा मोठं दिसता बाबा तू रवायला पुढे मग पुढे आपल्या अवती पुढे नाही प्रयत्न करून पाहिले तुम्ही इतके प्रयत्न पुष्कळ केले पुष्कळ केले पण आमच्याकडे घडे पण जास्त नाही खूप कठीण मग काय झाला काय झाला आम्ही किती येईल नाही झोपडी पाहिली हा म्हणा नाही का आणि या झोपडीत कुणीतरी असेल पाहतो तर काय साक्षात तुम्ही हो पण तुम्ही होय तिथे आमचा खेळू गेला काय का खेळण्याचा प्रयत्न याच्यापूर्वी केला पण सांगितलं ना ताटाखाली सापडत नव्हतं म्हणून प्रत्यक्ष भेटण्यासाठी आम्हाला आश्रय होय सर रवानी ना अरे पण माका सांगा माझ्याकडे काही म्हाताऱ्याकडे माका नाही त्याला टाकत आहे वयोवृद्ध स्त्री पाहिल्यानंतर त्याजवळ तुमच्या पाठी कोण लागलो तुम्ही काळजी करू नको तुमच्या पाठी जर कोणतरी लागलो असा आश्रय देता होय तुमचा रवा घालतात नाही फक्त आळा मारून होय गावाचा जेवणाचं होय काय नाही त्याच्यात तो घालून शिरा मारते तसं तुमच्या घरी काही कमी नव्हतं याची कल्पना रवाचा पडी येत रवायचा इथे पाटली माझी एक पडी आहे तुमच्या होय नको होय रवा नको कोणता येऊ दे त्याचा मी काय का बघतो ठीक आहे. तुम्ही पाटल्या पडी येत रवा स्वप्नील सावंत त्याने माझ्या कारभाराचा गौरव करण्यासाठी हे लहानपणाचं परिषद आहे. स्वप्नील सावंतांचा आभार म्हणून आमच्या सावंत शब्द नाट्य मंडळ आमच्या गणपती गणपती खोपडीत कोणीतरी असणार आहे खोपडीत कोण आहे काय नाही
बाबा हा? पण साधारण तू रवायला कडे माझी ओळखी नाव काय ऐका पातळ होणे माझा वास्तव्य पातळात कंटाळून धर्मायचा परत नाही ज्या उद्देशाने पर्यंत आले ना हा ते सांगणारच आहे हा पातळ होणे हा कर्कासूर हा. अशी भगिनी कर्कवती असली माझी ओळखी आहे कर्कावली तू हा. कर्कासुराची भगिनी कर्कासुराची भगिनी कर्कावली हळेकडे कर्कावली कर्कवती पण मी काय म्हणतो काय ते भावाला साधारण किती तुम्ही सगळे बहिणी असेल का काय? एक भाऊ एकच भाऊ. एक भाऊ आणि मी एक लाडकी भगिनी हा म्हणा भावा तुझ्या दादा जमाग नाही म्हणा आपल्या दादा बहिणी काय एकाच करण्यासाठी मला सांग मी या मार्गाला जात होते पण या मार्गाला पाहिलं या खोपडीच्या ठिकाणी दोन व्यक्ती आले दोन होते हा. ते कोण होते हो म्हणजे एक अमरेश हा त्याची थोडी देवतांचा अधिपती देवेंद्र पती आहे. आणि दुसरा तो म्हणजे कृष्ण हा या झोपडीपर्यंत येता नाही पाहिलं हा ते काय आला ते काय समजा तुला असतील हा त्यातील फक्त अमरेश माझ्या स्वाधीन करा एकच म्हणू का अमरेश्वरावर दुसरं परवानणारच नाही. हे मला त्याची आवश्यकता तू दुसऱ्याच्या मनाने घाव नको. थोडे टाकाल. तुला सांगते गुरुपटावून टाकीन तुका. मग तू येणार. त्याची गरज नाही. तू देवेंद्र परवानणार. त्याची गरज नाही. मला अमरेश्वर. तुका दोघं हे काही एकटंच नाही. एक तर पुरेस आहे तुम्ही आणि ते तुका दोघं जेवते. काय करतो रे माझा? हे म्हातारे ए, औषधी नाही टाकावं टाकी. अच्छा आहे. मी नाही. काय वाटलं समजा माझ्या स्वाधीन अमरेश केला असेल मागण्यासाठी माझा होते आता तुला घरात आई तुला शोधायला सांगतो काय नाही तू म्हाताराक मारशी हा? पण मी मारताना माझी पद्धत अशी आहे. काय नाही अशी बोलती. सारखी 7-8 तरी ओळखतोय मी त्या माझ्या गजाली मेळायचं करू नको तू ये ना बरोबर अरे मला नाही ना हो तुका नाही का? पुष्कळ वेळ आहे अगं, नाव आहे, हिला नाही ठेव. या सांगा मला गजाली. आता रे हो, हो, काय करतो? काय करतो? झाली चंद्रभागा यायला पुढे. मारून टाकी. चालू कर. परत नाही रे एवढी. आज पुरा करून लावता.
बाबा. अरे खैसूर राहिला. केली मोठी गाण बाई वाटली. काय रे? बाई गाण बोलती. हैराण केलं त्या बाई. तू आता असं कर, तू काय आश्रय देणं दिलं पण मग तुझी घरात वांडर बिघडली असं माझ्या. बरं आई नमस्कार. बरोबर तो झोपलो का? विराट सावंत आणि सोमवीर सावंत हे जेव्हा दिलेली म्हातारे त्यांचा बरकती त्यांचा पराक्रम विराट सावंत विहार विहार यांनी पालखी शिकले. त्यांच्या आभार म्हणून या पालखी शिकले. बाबा आई नमस्कार. अरे आता रसिक सुभाष सावंत उर्फ पंड्या यांनी माझ्या करिता गौरवासाठी बहुमत पालखी शिकले. सुभाष सावंत यांचा आभार म्हणून या पालखीचा स्वीकार करतो. काय आई म्हणून माझा माझ्या पाया पडलं. हो देवा खरं सांगितलं तू मला ओळखणं हे पूर्णपणे न्यायचं होतं. खरे कारण हे पूर्ण नियोजितच होतं. बरोबर आहे. विश्वाची घडी कुठेतरी विस्कळीत ठेवला. हे ज्यावेळी मला विश्व जनिनीला कळलं त्याच वेळी देवा एका कोल्हाटीचं स्वरूप घेतलेलं आणि एका कोल्हाटी घराला जन्माला आली असं समजून एका एक लहान मुली माझ्याजवळ होती तिला घेतलं आणि हे देवाजवळ आले आणि पूर्ण करण्यासाठी मी एका कोल्हाटीच्या रूपात तेव्हा फिरत होते. आता पण कित्येक असून निर्माण झाले त्या असुरांचा नाश करण्यासाठी तेव्हा वेगवेगळी स्वरूप घेतली. प्रत्येक माझ्या अवतार करायला नाव ठेवण्याचं कर्तव्य केलं. मग माझं याच्यापुढे महत्व काय तर मी कोल्हाटी घराण्यात जन्माला आले असं सांगत होते म्हणून या कोल्हाटी घराला तेव्हा काही ना काहीतरी महत्व हवंय.